नमस्कार, मी राखी तांबट. गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. गोव्यातून दारू आणणाऱ्यांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. साताऱ्यात बोलताना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली. चोरट्या दारूमुळे राज्याचं नुकसान होत असल्याचंही ते म्हणाले. लंपी रोग हा नायजेरियातून आल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय. हा दावा करताना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती निशाणा साधलाय. मोदींनी त्यांच्या वाढदिवशी नायजेरियातून चित्ते आणलेत. चित्त्यावरील ठिपके आणि लंपी आजार झाल्यावरती जनावरांच्या शरीरावर येणारे ठिपके हे सारखेच आहेत असंही नाना पटोले म्हणाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. 10,000हून अधिक कार्यकर्ते शिवतीर्थावरती जाणार आहेत. दरम्यान दसरा मेळाव्यासाठी कट्टर शिवसैनिक अशा आशयाचं टी-शर्टचं वाटप करण्यात आलं. मुक्ताईनगरमधील शिंदे समर्थक शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील उद्या 5,000 कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी चंद्रकांत पाटलांसह हजारो कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी जर टोमणे सभा बंद नाही केली तर जे आहेत तेही निघून जातील असा वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. आणि मग पोस्टरवर केवळ आपलं कुटुंब आपली जबाबदारी एवढंच शिल्लक राहील असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. दसरा मेळाव्यासाठी बीडमधील शिवसैनिक व्यापाऱ्यांकडून खंडणी मागत आहेत. शिंदे समर्थक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी हा गंभीर आरोप केला. शिवाजी पार्कवर जो दसरा मेळावा होतोय तीच खरी शिवसेना असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. शिवसेना आपला दसरा मेळावा मोठा करण्यासाठी स्वतः समर्थ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भगवानगडावरील पारंपरिक दसरा मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरी मेळावा होणारच असा निश्चय आयोजकांनी व्यक्त केला. आमचा मेळावा म्हणजे पंकजाताईंना विरोध हा समजही आयोजकांनी खोडून काढलाय. भगवानगडावरील सांस्कृतिक दसरा मेळावा परंपरा पुन्हा सुरू व्हावी एवढीच आमची भूमिका असून त्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. एकदा भेटून मिटवून टाकू असं खडसेंनी फडणवीसांच्या कानात सांगितल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. गिरीश महाजनांचे दावे एकनाथ खडसेंनी खोडून काढलेत. आपण फडणवीसांना केवळ भेटायचं असं म्हणालो पण मिटवून टाकू असं म्हणालोच नसल्याचं खडसे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्याशी एकनाथ खडसे यांनी कोणत्या कानगोष्टी केल्या याची ध्वनिफीत आणि छायाचित्र उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक बोलण्याची गरज नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. औरंगाबादमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीट लाईनच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी रावसाहेब दानवे आणि इम्तियाज यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. दानवेंनी मराठवाड्यातील रेल्वे मागासपणाला निजामाला जबाबदार धरलं तर निजामाला जबाबदार धरणं हास्यास्पद असल्याचं जलील म्हणाले. शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसंदर्भात चक्रीय पद्धत अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे निवड झाल्यानंतर पहिली पोस्टिंग विदर्भात घ्यावी लागेल अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावरती आहेत. यावेळी शिरसुफळ गावात जाऊन त्यांनी शिरसाई देवीचं दर्शन घेतलं. या दौऱ्यात सुप्रिया सुळे खडकवासला, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेशी संवाद साधतायत. दसऱ्याच्या दिवशी कोल्हापुरात 4 तास दारू विक्री बंद राहणार आहे. संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत दारूची दुकानं बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेत. हिंगोलीतील नरसी नामदेव ते काळकोंडी या गावादरम्यान असलेल्या कयाधू नदीवरून पूल नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागते. नदीवर पूल बांधावा अशी मागणी काळकोंडी येथील विद्यार्थी आणि गावकऱ्यांकडून केली जाते. येवला शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली आहे. प्रशासनानं शहरातील दुकानांवरती छापा टाकत 90 किलो प्लास्टिक जप्त केलं.
दौंड शहरातील उत्सव अपार्टमेंट या सोसायटीमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ड्रेनेज लाईनची समस्या आहे। सोसायटी बाहेरील रस्त्यावरून अवजड वाहनं गेल्यानं इथले ड्रेनेज तुटले जातात आणि ड्रेनेजचं पाणी इमारतीत शिरतं। याबाबत वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन कारवाई करत नसल्यानं नागरिक संतप्त झाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन केलंय। सरकार शेतकऱ्यांना बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी देत आहे असं म्हणत भात आणि कढी वाटप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केलं। आदिवासी विद्यार्थी वसतिगृहासाठी मंजूर 30 कोटींचा निधी इतर विकास कामांसाठी मिळावा अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली। याचा विरोध करत आदिवासी विद्यार्थ्यांनी धडक मोर्चा काढला। यावेळी आमदार बांगरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा निवडणुकांवरती बहिष्कार टाकू असा इशारा बीडमधील मराठा क्रांती महामोर्चाने दिला। आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या शिरूरमध्ये हजारो संख्येने मराठा बांधव रस्त्यावरती उतरले। बीडच्या शिरूरमधील तहसील कार्यालयाबाहेर मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, अन्यथा निवडणुकांवरती बहिष्कार टाकू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। अहमदनगरच्या अकोलेमध्ये तहसीलदारांच्या कामकाजाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि राष्ट्रीय छावा संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलं। मबियाच्या काळात वर्ध्यातून संबंधित तहसीलदारांची नाशिक विभागात बदली कशी झाली याच्या चौकशीसाठी मागणी करण्यात येते। कोल्हापुरात लसीकरणाच्या दुसऱ्याच दिवशी 1.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्राची तोडफोड केली। सदर बाजार परिसरात ही घटना घडली असून शाहूपुरी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे। सध्या या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। जळगावच्या 40गावमध्ये दारूच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणानं दुकानात गळफास घेतल्याची घटना घडली। त्यामुळे संतप्त महिलांकडून रास्ता रोको करण्यात आला। दारू विक्रेत्याच्या त्रासाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आला। कराड चिपळूण रस्त्याची दुरवस्था झाली आहे। त्याच्या विरोधात साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं रास्ता रोको केला। या आंदोलनानं काही काळ वाहतूक विस्कळीत होती। परभणीतील माहेर गावात प्रतिकात्मक गळफास घेत आंदोलन करण्यात आले। गावातील रस्त्याची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव या संदर्भातील मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। 10 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। नागपुरात बुडीबोरी एमआयडीसीतल्या इंडोरमा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। अमरावतीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलंय। अतिवृष्टीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासकीय मदत जमा झालेली नाही। या विरोधात आंदोलन करण्यात आलं। 2 दिवसात मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नवरात्रीनिमित्त खेड तालुक्यातील राजगुरुनगर इथल्या गायत्री आकाश वसईकर यांनी देवीच्या मुखवट्यांची रांगोळी काढली आहे। नवरात्रीचे 9 दिवस त्या रोज दुर्गेचा मुखवटा काढतायत। त्यांच्या या रांगोळ्यांना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळते। बीडच्या आष्टी शहरात तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पलंगाचं जंगी स्वागत करण्यात आलं। गेल्या 800 वर्षांपूर्वीची यादवकालीन परंपरा असलेल्या देवीच्या पलंग साग आंब्याच्या लाकडापासून तयार केलाय। बुलढाण्यातील खामगावचं शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री जगदंबा संस्थानात नवरात्रनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता श्री जगदंबा माता संस्थान 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शहापूरच्या अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत जागर स्त्री प्रतिभेचा उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती देण्यात आली। शिर्डीतील एकरुखे येथील वज्रेश्वरी मातेच्या मशाल ज्योतीचं भव्य स्वागत करण्यात आलंय। गुजरातच्या श्री क्षेत्र कालिका माता देवस्थान इथून शेकडो किलोमीटर पायी ही मशाल ज्योत आणण्यात आली।
जळगावात दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सोने चांदी खरेदीसाठी आजपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे भाव कमी असल्याचं दिसून येत आहे। पालघरच्या मनोर टेन नाका इथं एका म्हशीनं पांढऱ्या शुभ्र रेडकूला जन्म दिला। हा रेडकू परिसरातील नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतोय। त्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात। दापोलीत वन्यजीव सप्ताहानिमित्त सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली आहे। वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। माओवादी संघटनांनी पीएफआयवर लावलेली बंदीचा विरोध केला असून ही बंदी झुगारून लावण्याचं आव्हान मुस्लिम समाजाला केलंय। केंद्र सरकार आपला हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्यासाठी हे सर्व करत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं। पालघरमध्ये किरकोळ वादातून एकानं पत्नीची हत्या केली आहे। पत्नीच्या डोक्यात वार केल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान आरोपी पती फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे। भिवंडी पोलिसांनी बाईक चोर टोळीचा पर्दाफाश केलाय। 11 बाईक, रिक्षा, 23 मोबाईल आणि दागिने जप्त करण्यात आलेत। आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। सांगलीत गाढव चोरणाऱ्या टोळीला संतप्त जमावानं चोप देत सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलिसांनी या चौघांना अटक केली। 9 गाढवं आणि टेम्पो सुद्धा जप्त करण्यात आला। इगतपुरीमध्ये गरब्यादरम्यान मुलींच्या 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून राडा झाला। गरबा खेळण्यावरून मुलींमध्ये वाद झाला। या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मुसळधारेमुळे वीज पुरवठाही खंडित झाला। कापूस, मका, ज्वारी या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। खोक्यांवरून टोलेबाजी सुरू असतानाच बुलढाण्याच्या शिरपूरमधील शेतकऱ्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। तुम्ही 50 खोके घ्या किंवा 100 खोके घ्या, पण शेतकऱ्यांना सोयाबीनचा योग्य हमीभाव द्या, असा टोला या शेतकरी नेत्यांना लगावलाय। मधुकर वाघमारे, दिनकर वाघमारे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती केली। परभणी शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक वेळा दुचाकीचे अपघात झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत, परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करण्यात येते। गावात रस्ता आणि मूलभूत सुविधा नसल्यानं गाव विकासासाठी काढणाऱ्या परभणीतील माहेर गावच्या ग्रामस्थांनी प्रतिकात्मक फाशी घेत आंदोलन केलं। प्रशासनाने दखल न घेतल्यानं सलग 10व्या दिवशीही ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। लोकप्रतिनिधींना निवडणुकीसाठीच आमची आठवण येते, अशा शब्दात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। नागपुरात बुडीबोरी MIDCतील इंडोरमा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी जलसमाधीत आंदोलन केलंय। विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं असून मागण्या न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय। बीडच्या शिरूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकातून महामोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। अमरावतीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन केलं। अतिवृष्टीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर शासकीय मदत जमा झालेली नाही आणि या विरोधात आंदोलन करण्यात आलं। 2 दिवसात मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर काल रात्री शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। वसतिगृहातील निकृष्ट दर्जाचं जेवण, दूषित पाणी आणि स्टेशनरी, शैक्षणिक वर्षात विवाह भत्ता अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। समाज कल्याण अधिकारी देखील मागण्या पूर्ण करत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले।
उस्मानाबादच्या परंडा तहसील कार्यालयात विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। नगरपालिका मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। नांदेडमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या एका खासगी चालकाला जमावाने चोप दिला। बिलोली तालुक्यातील शंकरनगरमध्ये ही घटना घडली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पालघरमध्ये सफाळे रेल्वे स्थानक परिसरात सायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक केलेली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 13 सायकल जप्त करण्यात आल्या। औरंगाबाद हॉटेल मालकांना महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली। महावितरणतर्फे बिल वसुली सक्तीने केली जात होती आणि त्यामुळे हॉटेल मालक महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। प्रकरणी हॉटेल मालकाविरोधात फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्नरमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह वकील संघटनेच्या अध्यक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली। जुन्नर पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील यांना अटक करण्यात आली। लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। पुण्याहून निघणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील महिला डब्याच्या ब्रेक पॅडला किरकोळ आग लागली। लोणावळा स्टेशनच्या पुढे ही घटना घडलेली आहे। आग लागल्याचं दिसून आल्यानंतर तो डबा तातडीनं खाली करण्यात आला। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अनेक वाहन चालक वाहतूक नियमांचा भंग करत असल्याचं समोर आलंय। गेल्या 9 महिन्यात साधारण 2.5 लाखांहून अधिक लोकांनी वेगाच्या नियमांचं उल्लंघन केलंय, तर 90,000हून अधिक लोकांकडून द्रुतगती मार्गावर लाईन कटिंग नियमाचं उल्लंघन करण्यात आलंय। नाशिकमध्ये दांडिया खेळण्यावरून वाद झाल्यानं 25 ते 30 जणांच्या टोळीने धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। सिडको परिसरातील राजरत्न नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। शेत शिवारातील मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीला गोबरवाही पोलिसांकडून अटक करण्यात आली। आष्टी गावातून 4 चोरांना अटक करून त्यांच्याकडून 22 मोटर पंप जप्त करण्यात आले। बीडच्या आष्टी शहरात तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पलंगाचं जंगी स्वागत करण्यात आलं। गेल्या 800 वर्षांपूर्वीची यादवकालीन परंपरा असलेल्या देवीचा पलंग साग आंब्याच्या लाकडापासून तयार केला जातो। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात। अमरावतीत मोहनदास ते महात्मा या गांधीजींच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात हे प्रदर्शन भरवण्यात आलं। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। जुन्नर मीना नदीच्या काठावर